पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एक विक्रम मोडलाय। देशाच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेल्या इंदिरा गांधी या दुसऱ्या पंतप्रधान होत्या, मात्र आता त्यांची जागा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे। गेले 11 वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत। अनेक चढ उतारांनी भरलेली नरेंद्र मोदी यांची ही कारकीर्द कशी राहिली, एक थोडक्यात आढावा। पंतप्रधान इंदिरा गांधी 4077 दिवस पदावर होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4078 दिवस पदावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातले सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचले। कालपर्यंत हे स्थान दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे होतं। मोदींना पंतप्रधानपदी येऊन आज 4078 दिवस पूर्ण झाले। आता पंतप्रधान मोदींच्या पुढे फक्त देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव आहे। काँग्रेस पक्षात कधीही काम न केलेले आणि देशाच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ विराजमान असणारे मोदी हे पहिले नेते झाले। या दोघा पंतप्रधानांच्या बद्दल जर आपण तुलना केली तर या ठिकाणी मी कोणाला कमीपणा देत नाही, परंतु खऱ्या अर्थाने देशाचा विकास, देशाची अर्थव्यवस्था यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे काम माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर, अवकाश क्षेत्रामध्ये असलेली कामगिरी, संरक्षण क्षेत्रामध्ये असलेली कामगिरी, संरक्षण सिद्धता, रस्त्यांचं जाळं, दळणवळणाची साधनं, शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक स्पर्धेमध्ये भारताचं स्थान, या सगळ्या गोष्टी यामध्ये भारताला अव्वल दर्जा प्राप्त करण्याचं काम माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याकडून झालेलं आहे। राम मंदिर, लाखो करोडो देशवासियांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे असेच आणखी काही महत्त्वाचे विक्रम आहेत। 2002, 2007, 2012 अशा 3 विधानसभा निवडणुका आणि 2014, 2019, 2024 या 3 लोकसभा निवडणुका अशा सलग 6 निवडणुका मोदींनी जिंकल्या। राज्य आणि केंद्र सरकारमध्ये निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून ते 24 वर्ष काम करतायत। सलग 3 लोकसभा निवडणुकीत पक्षाला सर्वाधिक जागांसह विजय मिळवून देणारे नेहरूंनंतरचे मोदी पहिले नेते आहेत। आज भारत देशाची आर्थिक परिस्थिती देश हा संपूर्ण जगामध्ये 4थ्या नंबरवरती आहे आणि त्याहीपेक्षा इंदिरा गांधींनी जो नारा दिला होता, गरिबी हटाव, गरिबी तर हटलीच नाही, गरीब आणि श्रीमंत यामध्ये अंतर वाढत गेला, गरीब गरीब होत गेला। पण माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली जी होती ती आता वर आलेली आहे। याचबरोबर प्रलंबित मागण्या होत्या, 370 कलम हटवायचा असेल, ट्रिपल तलाक असेल, राम मंदिर असेल, अशा कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा आकांक्षा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात पूर्ण झालेला आहे। गुजरातच्या वडनगर नावाच्या छोट्याशा खेड्यापासून दिल्लीतल्या लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पंतप्रधान मोदींची राजकीय कारकीर्द मोठ्या चढ उतारांनी भरली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बाळकडू घेऊन देशाच्या राजकारणात आलेल्या मोदींचा तगडा जनसंपर्क, प्रभावी वक्तृत्व आणि जनमानसाची नस ओळखण्याची ताकद हे पंतप्रधानांच्या अंगी असणारे गुण त्यांच्या विक्रमी कारकिर्दीचं गमक मानलं जातं। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एनडीएकडे सध्या बहुमत आहे, त्यामुळे पुढील जवळपास 3.5 वर्ष तेच पंतप्रधानपदी राहतील असं सध्याचं चित्र आहे। पण तरीही मोदींना नेहरूंचा विक्रम मोडणं शक्य होणार नाहीये, हेही इथं नमूद करणं गरजेचं आहे। रामराजे शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।